लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात बघा. जानेवारी महिन्याचा हप्ता, संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार? पूर्ण महाराष्ट्रामधील ताईंचं, महिलांचं या ठिकाणी लक्ष लागलंय. सगळ्या न्यूजपेपर मध्ये पण बातम्या आल्या होत्या की 14 जानेवारी पर्यंत, संक्रांतीपर्यंत हा हप्ता भेटणार आहे. सरकारने देखील त्यावेळेस घोषणा केली होती की बाबा 14 जानेवारी पर्यंत आम्ही सगळ्यांना 7वा हप्ता देणार आहोत. संक्रांत या ठिकाणी गोड होणार आहे. पण या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 14 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत हप्ता आलेला नाही. तर हा हप्ता कधी येणार आहे, कशा स्वरूपात वितरण होणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. एक मोठी काळजी करणारी बातमी समोर आलेली आहे. सगळ्या ताईंनो लक्षात घ्या, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. प्रत्येक दिवस प्रत्येक ताई या ठिकाणी मोबाईल चेक करत होती की बाबा आज आमचा हा जानेवारीचा हप्ता भेटेल, आज आमचा संक्रांतीचा हप्ता भेटेल, आज आम्हाला 1,500 रुपये भेटतील किंवा आज आम्हाला 2100 रुपये भेटतील. तर अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दिवसापासून काय होत आहे, या ठिकाणी चर्चा होत आहे की हा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पण सांगायचंय, तुम्ही पण ही वाट बघत आहात का? जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की सकाळ न्यूजपेपरची आजची ही बातमी तुमच्या समोर मी वाचून दाखवणार आहे. तुमच्यासारखीच या ठिकाणी तुम्ही, मी सगळे ज्या ठिकाणी वाट बघत आहोत त्याच्याबद्दलची ही बातमी समोर आलेली आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना संक्रांत झाली बघा, संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवण नाही आली. कधी येणार जानेवारीचा हप्ता? बघा, सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे, जी तुम्हाला मी अगोदरपासून सांगत आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे. या ठिकाणी मंत्र्यांनी पण त्यावेळेस सांगितलं होतं की जानेवारी महिन्याचा हप्ता आम्ही या ठिकाणी संक्रांतीच्या अगोदर देणार आहोत. या ठिकाणी संक्रांत तुमची गोड होणार आहे. पण या ठिकाणी पैसे काही अकाउंटला आले नाहीत. कोणत्या काही ताईला पैसे अकाउंटला आलेत का? जानेवारी महिन्याचा हप्ता कोणाला आला असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. शक्यतो कुणाच्या ताईला आला नाही, पण एखाद्या ताईला जर हप्ता आला असेल तर लक्षात घ्या, तो डिसेंबर महिन्याचा हप्ता असू शकतो. बऱ्याच ताईंना असं वाटलं असेल की सर आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पैसे आले म्हणजे ते जानेवारी महिन्याचा हप्ता आहे का? नाही. लक्षात घ्या, जानेवारी महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही. संक्रांतीचा हप्ता अजून वाटप सुरू झालेले नाही. या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. सकाळ न्यूजपेपरची बातमी समोर आली आहे. नेमकी या ठिकाणी बघू शकता, संक्रांत या ठिकाणी गोड झालेली नाही. तुमचं पण याच्यावर मला प्रतिक्रिया सांगा. लक्षात घ्या, सगळ्यांना वाईट वाटतंय. तुम्हाला वाईट वाटतंय, मला वाईट वाटतंय, सगळ्यांना वाईट वाटतंय की या ठिकाणी संक्रांतची गोड होणार होती. संक्रांतीला जे ताईंना पैसे भेटणार होते, विविध कार्यासाठी त्यांना पैसे लागणार होते, साडी घेण्यासाठी असेल किंवा त्यांचं काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्यांची जी खरेदी होती त्याच्यासाठी संक्रांतीसाठी पैसे लागत असतात, तर ती पैसे भेटतील अशी सगळ्या ताईंची अपेक्षा होती. पण सरकारने पैसे या ठिकाणी वितरण दिलेलं नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवण का नाही आली? तर एक बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची तुम्हाला मी बातमी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. बघा, लाडकी बहीण योजना अपडेट या ठिकाणी आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली. या योजनेमुळे 2,52,00,000 महिलांना लाभ मिळाला आहे. बघा, या ठिकाणी 2,52,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे मिळालेले आहे. 2,52,00,000 महिलांना या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्व तुम्हाला 9,000 रुपये आले आहेत का? 6 टप्पे तुम्हाला भेटलेले आहेत का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तुमचं नाव सांगा, किती रुपये आले ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सरकारने डिसेंबर 2024 मध्ये महिलांना खात्यात 1,500 रुपये जमा केले आहेत. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी अद्याप हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांना चिंतेत आहेत. आतापर्यंत महिलांना 9,000 रुपये मिळालेले आहेत. बघा, जी चिंता तुम्ही व्यक्त करत आहात की सर आम्हाला इतक्या दिवसापासून झालं की विचार करतोय संक्रांतीचा हप्ता वाटप होणार आहे, संक्रांतीला पैसे येणार आहेत, मग आतापर्यंत का नाही आलेत? तुम्हाला जे वाटत होतं ते मला पण वाटत होतं. मला वाटत होतं की पैसे येतील त्याच स्वरूपात. एक बघा, न्यूजपेपरला पण आलेलं आहे की लक्षात घ्या, संक्रांतीला हप्ता या ठिकाणी वाटत होतं की येईल म्हणून सरकारने त्यावेळेस पहिल्या सुरुवातीला घोषणा पण केली होती की संक्रांत गोड होणार आहे, संक्रांतीचे या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे न्यूजपेपरला आलतं, टीव्हीला सगळीकडे आलतं, पण त्यांनी पैसे दिलेले नाहीत. लक्षात घ्या, संक्रांतीचे पैसे अजून वाटप केलेलं नाही. एकमेव त्याचं कारण आहे की अर्जाची छाननी सुरू झालेली आहे.
स्क्रुटिनी लागलेली आहे. 60 लाख ताईंना या ठिकाणी बाद करण्यात येणार आहे. 60 लाख ताईंना बाद केल्यामुळे या ठिकाणी सरकारचे 900 कोटी रुपये वाचणार आहेत आणि 900 कोटी वाचल्यानंतर या ठिकाणी पुढच्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी संक्रांतीपर्यंत पैसे का नाही भेटलेत याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे स्क्रुटिनी लागलेली आहे. अर्जाची छाननी सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर या ठिकाणी अर्जामध्ये बसत असताल, ज्या GR मध्ये 5 नियम लावलेले त्या 5 नियमामध्ये जर तुम्ही बसत असताल तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि 60 लाख ताईंना या ठिकाणी वगळणार आहेत. लक्षात घ्या, 60 लाख ताईंना या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी या लाडक्या बहिणीपासून मुकावं लागणार आहे. 60 लाख ताईंना या ठिकाणी हात धुवावे लागणार आहेत लाडक्या बहिणीच्या पैशाला. लक्षात घ्या, पुढचा आहे बघा, डिसेंबरच्या हप्त्यानंतर महिलांना अपेक्षा लागली आहे. डिसेंबर मध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्त जानेवारीचा हप्ता मिळेल. बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो सेम त्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी बघा आपल्याला सगळ्यांना वाटत होतं की संक्रांतीचे पैसे येणार, संक्रांतीचा हप्ता येणार, या ठिकाणी जानेवारीचा हप्ता येणार, ऍडव्हान्स मध्ये सरकार काही पैसे टाकतंय का, अशा सगळ्या ताईंना या ठिकाणी अपेक्षा लागली होती. पण या ठिकाणी अद्याप त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार. बघा, तुम्ही जो प्रश्न मला विचारत आहात, बऱ्याच कमेंट मी वाचत असतो, त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की सर मग जानेवारीचा महिना कधी पैसे भेटतील, संक्रांतचा हप्ता कधी भेटेल, जानेवारीचा हप्ता कधी भेटेल, 7वा हप्ता कधी भेटेल, नेमका कधी भेटणार आहे. सेम प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक ताईला पडलाय. तुम्हाला हा प्रश्न पडलाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटेल. या ठिकाणी न्यूजपेपरला पण आलेला आहे. सेम प्रश्न तुम्हाला एकट्या ताईला नाहीये किंवा 10-15 ताईला नाहीये, महाराष्ट्राचे जवळजवळ 2.5 कोटी ताईंना या ठिकाणी प्रश्न पडलाय की बाबा हा संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे आणि सरकार आमची ही संक्रांत कधी गोड करणार आहे. लाडक्या बहिणींना सगळ्याला हा प्रश्न पडलाय. ताईंनो, लाडक्या ताईंनो, बघा, तुमच्यासाठी ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी सत्य असतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी दररोज ज्या गोष्टी खऱ्या असतात, अपडेट येत असतात, त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यामुळे काही ताई असतील, काही दादा असतील, ते वाईट कमेंट करतात. त्याच्यामुळे कृपया करून कुणी वाईट कमेंट करू नका, कारण की ज्या गोष्टी वरून येतात, न्यूजपेपरमध्ये येतात, टीव्ही मध्ये येतात किंवा पत्रकाराकडून ज्या आम्हाला कळतात त्याच गोष्टी तुम्हाला आम्ही सांगत असतो. त्याच्यामुळे वाईट कमेंट करण्यापेक्षा थोडा धीर धरा आणि लक्षात घ्या, स्क्रुटिनी लागल्यामुळे हा तुमचा हप्ता पुढे गेलाय, बाकी दुसरं काही कारण नाहीये. संक्रांत या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहेत, पण स्क्रुटिनीचे 60 लाख ताई वगळून तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 60 लाख ताईमध्ये आपल्याला नको. जर 60 लाख ताईमध्ये तुम्ही आलात तर तुमचा या ठिकाणी लाडका बहिणीचा पैसे या ठिकाणी भेटणार नाहीयेत आणि पहिले तुम्हाला जे पैसे भेटले होते ते पैसे देखील आता परत घेतले जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सावध राहायचं आहे. तुमचं दररोज स्टेटस, फॉर्मचं स्टेटस चेक करत राहायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे, त्या पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचंय. तर कुणाला माहितीये का स्टेटस कसं चेक करायचं? जर माहित नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तुमचं स्टेटस ते चेक कसं करायचंय. तुम्हाला या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स मध्ये एरर आलाय का चेक करायचं असेल किंवा तुमचे या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या पुढे यस आलंय का नो आलंय हे कळायचं नसेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बऱ्याच ताईंना असं वाटतं की 4 चाकी वाहन असेल तर माझी लाडकी बहीण योजना बंद पडेल का, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. बऱ्याच ताईंना असं वाटतं की सर मी रेशन कार्ड जोडलं नाही मग आमची योजना बंद पडेल का. बऱ्याच ताईंना असे बरेच प्रश्न पडले, सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे तुम्ही सगळ्यांनी की तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे आहे का. पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, सगळ्यांना तो व्हिडिओ बनवून टाकतो. भेटूया संध्याकाळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळ्यांनी लाईक करायचं, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायचं आहे. चला थांबूया इथेच.